नमस्कार, मी बाजीराव तपासे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला एक प्रश्न विचारतोय. प्रश्न साधाच आहे, पण या व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारा आहे. मला सांगा, जर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश शिकवलं जातं, विज्ञान शिकवलं जातं, गणित शिकवलं जातं, इतिहास, भूगोल सुद्धा शिकवला जातो, तर मग ज्या संविधानावरती आपला हा संपूर्ण देश चालतो, त्या संविधानाची खरी ओळख इथल्या विद्यार्थ्यांना का करून दिली जात नाही? 18 वर्षांचं वय पूर्ण झालं की आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. पण खरं सांगा, किती जणांना त्या संविधानातले आपले हक्क माहीत असतात? किती जणांना आपले कर्तव्य आणि अधिकार माहीत असतात? नुसतं मतदान करणं म्हणजे लोकशाही नव्हे, तर इथला जागरूक नागरिक बनणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही होय. जर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संविधानाची सखोल माहिती मिळत गेली, तर पुढे जाऊन ते फक्त नोकरी शोधणारे नागरिक नव्हे, तर प्रश्न विचारणारे नागरिक बनतील. कारण ज्या समाजाला संविधान समजतं, त्याला सहजासहजी कोणी फसवू शकत नाही. म्हणून प्रश्न विचारणारी पिढी घडवा, फक्त बैलासारखी मान हलवणारी मंद बुद्धी नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा.